तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 9 मॅथ्स पार्ट 1 या विषयातला पॉलिनोमियल्स हा जो टॉपिक आहे तर त्यामधला प्रॅक्टिस सेट 3.6 सोडवू. हा प्रॅक्टिस सेट थोडासा मोठा आहे, त्यामुळे आपण याचे दोन भाग करूया. आजच्या पहिल्या भागामध्ये त्यातला पहिला प्रश्न बघूया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सोडवू. तर सुरुवात करूया या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न पहिला असा आहे, फाइंड द फॅक्टर्स ऑफ पॉलिनोमियल्स गिवन बिलो. पहिलं पॉलिनोमियल दिले 2x² + x - 1. सो दिस इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. एक ही कन्सेप्ट लक्षात घ्या, फॅक्टर्स पाडायचे कुठल्याही संख्येचे किंवा एक्सप्रेशनचे. याचा अर्थ जे एक्सप्रेशन किंवा जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती संख्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं. सोप्या भाषेत समजा आपल्याला एक नंबर दिलाय 6, त्याचे फॅक्टर्स पाडायचे म्हणजेच काय, 3 × 2 किंवा 2 × 3 किंवा 6 × 1. म्हणजे 6 ही संख्या या फॉर्म मध्ये लिहिणं म्हणजेच त्याचे फॅक्टर्स पाडणे. सेम ऍप्लिकेबल आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन साठी सुद्धा किंवा पॉलिनोमियल साठी सुद्धा. म्हणजे इथे आपल्याला हे पॉलिनोमियल दिलं आहे, त्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे म्हणजे आपल्याला असे काही पॉलिनोमियल शोधावे लागतील ज्यांचा गुणाकार हा मिळेल. त्याची एक वेगळी पद्धत आहे. आपण जसं संख्यांचे फॅक्टर्स सहज काढू शकतो तसे या पॉलिनोमियलचे काढू शकत नाही. ॲज इट इज क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. म्हणजे समजा फक्त x² असं जर असतं तर त्याचे फॅक्टर्स आपण असे लिहू शकलो असतो, x × x. पण इथं जे पॉलिनोमियल आपल्याला दिलेलं आहे ते क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल आहे. याच्यामध्ये एकूण 3 टर्म्स आहेत. मग नेहमीच्या पद्धतीने फक्त गुणाकार करून आपण याचे फॅक्टर्स पाडू शकत नाही. तर त्याच्यासाठी एक पद्धत आहे. ती पद्धत अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा हे जे कॉन्स्टंट टर्म आहे, सगळ्यात शेवटची संख्या आणि पहिल्या टर्मचा कोएफिशियंट त्यांचा करायचा गुणाकार. सो 2 × -1 दॅट इज -2. साइन विसरायचं नाही. हे दोन संख्या यांच्या साइन सहित त्यांचा गुणाकार करायचा. एक संख्या पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर गुणाकार निगेटिव्ह मिळेल. आता ह्या -2 चे असे फॅक्टर्स पाडायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी मधल्या टर्मचा कोएफिशियंट असला पाहिजे. आणि मधली टर्म x आहे, त्याचा कोएफिशियंट 1 आहे. म्हणजे ह्या दोन म्हणजे या -2 चे असे फॅक्टर्स पाडायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी +1 आली पाहिजे. मग ते फॅक्टर्स 2 आणि 1 पडतील. आता ह्यामधलं ज्या अर्थी या दोन्हींचा गुणाकार निगेटिव्ह आहे त्या अर्थी यापैकी एक कुठली तरी संख्या निगेटिव्ह पाहिजे आणि एक पॉझिटिव्ह पाहिजे, तरच गुणाकार आपल्याला निगेटिव्ह मिळेल. मग आपल्या समोर प्रश्न असा आहे की 2 आणि 1 यातलं कुठलं साइन निगेटिव्ह आणि कोणतं पॉझिटिव्ह. तर ते ठरवायला हे मिडल टर्मचं साइन आपण विचारायला घ्यायचं. म्हणजे मिडल टर्मचं साइन पॉझिटिव्ह आहे, हे साइन मोठ्या संख्येला द्यायचं. आता 2 आणि 1 पैकी मोठी संख्या 2 आणि आपोआपच दुसरं चिन्ह म्हणजेच -sin1 ला येईल. आता आपण व्हेरीफाय करूया की हे फॅक्टर्स आपण बरोबर पाडलेत का. +2 - 1 यांची बेरीज +1 येईल. +2 - 1 यांचा गुणाकार -2 येईल. याचा अर्थ आपले फॅक्टर्स बरोबर आहे. आता पुढची स्टेप अशी आहे की हे फर्स्ट टर्म आहे तशी लिहून घ्यायची x². तर हे जे मिडल टर्म आहे +x ते स्प्लिट आउट करायचं या फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजे याचे फॅक्टर्स आपले 2 आणि -1 आहे. सो इट शुड बी रिटन ॲज +2x - 1x. +2x - 1x अल्टिमेटली आपल्याला +xच मिळणार आहे. आणि शेवटची टर्म -1 आहे तशीच. आता 3 टर्म्स होत्या, त्याच्या 4 मध्ये आपण कन्व्हर्जन केलं. त्याच्यामध्ये आता 2 चे 2 गट तयार करायचे. पहिल्या गटातून 2 कॉमन घेता येईल, x पण कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहील, 2 कॉमन घेतलेले x² पैकी एक x कॉमन घेतला तर x शिल्लक राहील. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये हे दोन्ही कॉमन घेतले त्यामुळे तिथं शिल्लक काय नाही म्हणजे 1 असणार आहे. आता हा दुसरा गट, त्याच्यामध्ये मायनस साइन कॉमन घेऊया. यांच्यामध्ये कॉमन काय नाही म्हणून 1 घेऊया. 1 जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये x शिल्लक राहील. निगेटिव्ह साइन कॉमन घेतले त्यामुळे ह्या मायनसचे होतील +1. तर इथपर्यंत आपलं उत्तर बरोबर आहे का हे ठरवायची एक सोपी पद्धत आहे. ही दोन्ही ब्रॅकेट्स आपल्याला सेम मिळायला पाहिजे. इथे ही दोन्ही ब्रॅकेट सेम मिळाली त्याचा अर्थ आपलं उत्तर इथपर्यंत बरोबर आहे. मग आता पुढं हे जे कॉमन ब्रॅकेट आहे ते वेगळं लिहूया इंटू दुसऱ्या ज्या टर्म्स राहिल्यात, पहिल्यामध्ये 2x आहे ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेऊया. मिडल टर्मचं साइन निगेटिव्ह आणि 1. म्हणजे हे झाले याचे फॅक्टर्स. 2x² + x - 1 हेच आपण x + 1 × 2x - 1 या फॉर्ममध्ये लिहू शकतो. जर हा आपण गुणाकार करून पाहिला तर पुन्हा अल्टिमेटली आपल्याला हेच क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल मिळणार आहे. तर हे झाले त्याचे फॅक्टर्स. अशा पद्धतीने आपण कुठलेही आपल्याला पॉलिनोमियल जर दिला असेल क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल तर या फॅक्टरायझेशन मेथडनं आपण त्याचे फॅक्टर्स काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, 2m² + 5m - 3. इथे सुद्धा त्याच पद्धतीनं कॉन्स्टंट टर्म -3 आहे, फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट 2 आहे, या दोन्हीचा गुणाकार येईल -6. आता या -6 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत
की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी +5 आली पाहिजे. मग इथं 6 × 1 असे याचे फॅक्टर्स पडतील. आपल्याला कदाचित असं वाटेल की 2 आणि 3 हे सुद्धा याचे फॅक्टर्स होतील, कारण 2 आणि 3 यांची बेरीज 5 मिळते, पण यांचा गुणाकार -6 मिळत नाही, कारण ह्या दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहेत. मग हे आपले फॅक्टर्स असू शकत नाही. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत हे लक्षात घ्यायचं. आता ज्या अर्थी प्रोडक्ट निगेटिव्ह आहे त्या अर्थी या दोन्हीपैकी एक काहीतरी निगेटिव्ह पाहिजे. मग ते निगेटिव्ह कोणतं कसं ठरवायचं, तर मगाच्या पद्धतीनं मिडल टर्मचं जे साइन आहे ते मोठ्या संख्येत द्यायचं. सो +6 -1 दीज आर द फॅक्टर्स. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीनं पहिल्यांदा 2m² आहे तसं लिहूया, प्लस 5m आपल्याला असं स्प्लिट आउट करायचं आहे, +6m -1m -3. आता इथे दोन दोनचे गट जर तयार केले तर पहिल्या गटातून आपल्याला 2m कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील m, प्लस 6 मधून 2 कॉमन घेतले तर शिल्लक राहील 3. दुसऱ्या गटातून कॉमन काहीच घेता येत नाही त्यामुळे -1 कॉमन घेऊ, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील m, -m कॉमन घेतले त्यामुळे या मायनस होतील +3. m + 3 m + 3 हे कॉमन ब्रॅकेट आहे, ते एका ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया, इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला टर्म लिहायची आता 2m -1. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल. नेक्स्ट इज 12x² + 61x + 77. आता इथं 12x² + 61x + 77 यासाठी पहिल्यांदा आपल्या नेहमीच्या पद्धतीने 77 आणि 12 यांचा गुणाकार करायचा. मग 12 आणि 77 यांचा जर गुणाकार आपण केला तर 12 × 84 = 8, 12 × 84 आणि 8 92. या 924 आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची बेरीज 61 आली पाहिजे. आता मी बेरीज किंवा वजाबाकी म्हणत नाही, बेरीजच म्हणतोय. याला कारण आहे की ह्या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये सर्व टर्म्स पॉझिटिव्ह आहेत. असं जर असेल तर फॅक्टर्स जे काय पडणार आहेत ते पॉझिटिव्हच असणार आहेत, कारण ही जी संख्या आहे 924 ती सुद्धा पॉझिटिव्हच आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या टर्म्स पॉझिटिव्ह असणार आहेत. आता आपल्याला एवढंच शोधायचं आहे की असे याचे कोणते दोन फॅक्टर्स आहेत ज्यांचा गुणाकार 924 येईल आणि बेरीज 61 येईल. मग जर विचार आपण केला तर आपल्याला असे दोन फॅक्टर्स मिळतील, 33 आणि 28. या दोन्हींचा गुणाकार 924 येईल आणि या दोन्हींची बेरीज 61 येईल, म्हणजे या दोन्हींना पॉझिटिव्ह साईन पाहिजे. मग आता पुढची स्टेप 12x² आहे तसंच लिहून घ्यायचं, प्लस 61x ह्याच्याऐवजी आपण आता असं लिहू शकतो 33x + 28x + 77 आहे तसेच. आता इथे दोन दोनचे जर गट तयार केले तर पहिल्या गटातून काहीच कॉमन आपल्याला काढता येत नाही, तर पहिल्या गटातून आपल्याला 3 कॉमन काढता येईल, कारण 12 आणि 33 दोन्ही संख्येला 3 न भाग जातोय आणि x आहेच. मग 12 मधले 3 कॉमन घेतले तर 4 शिल्लक राहतील, x² मधला 1x कॉमन घेतला तर x शिल्लक राहील, प्लस 33 त्यातनं 3 कॉमन घेतले म्हणजे 11 शिल्लक राहील, कारण 11 ते 33 आणि x कॉमन घेतलेलंच आहे, ब्रॅकेट कंप्लीट, प्लस आता इथे सुद्धा 28 आणि 77 या दोन्ही संख्या 7 च्या पाड्यात आहेत त्यामुळे 7 कॉमन घेऊया, 7 × 28 4 शिल्लक राहील, x आहे तशीच, प्लस 77 मधनं 7 कॉमन घेतले तर 11 शिल्लक राहील, म्हणजे इथे सुद्धा हे दोन ब्रॅकेट सेम मिळाले आपल्याला, 4x + 11 4x + 11 ते एका ब्रॅकेटमध्ये आपण घेऊया, इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x + 7. So these are the two factors of 12x² + 61x + 77. Next is 3y² - 2y - 1. -1 आणि 3 यांचा प्रोडक्ट येईल -3. आता प्रोडक्ट -3 याचा अर्थ जे कुठले दोन फॅक्टर्स पडतील त्याचा एक तर निगेटिव्ह असणारच आहे, ज्याचे फॅक्टर्स असणार आहेत 3 × 1, म्हणजे या 3 आणि 1 चा गुणाकार 3 येईल आणि यांची वजाबाकी 2 येईल. आता हे याला साइन एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह साइन कोणतं आणि पॉझिटिव्ह कोणतं, तर मिडल टर्मचं साइन निगेटिव्ह आहे, ते मोठ्या संख्येला द्यायचं, मोठी संख्या 3, -3 + 1 दीज आर द टू फॅक्टर्स. मग आता आपण असं लिहूया 3y² - 2y म्हणजेच -3y + 1y या फॉर्म मध्ये आपण लिहिलं, कारण याचे हे दोन फॅक्टर्स आपण शोधले. कॉन्स्टंट टर्म -1 आहे तिथेच. इथे दोन दोनचे दोन गट तयार केले तर पहिल्या गटातून 3y कॉमन निघेल, दुसऱ्या गटात शिल्लक राहील y -1, कारण दुसऱ्या टर्म मधले दोन्ही टर्म्स 3y कॉमन घेतलेत आपण, प्लस या दुसऱ्या गटात फक्त एक कॉमन आहे ते घेऊया,
कारण दुसरं काहीच कॉमन नाही. मग इथं शिल्लक राहील y मायनस 1. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर आपण पॉझिटिव्ह साईन घेतलेलं आहे, त्यामुळं कंसातलं साईन बदलायची गरज नाही. कंसातलं साईन कधी बदलायचं जर आपण निगेटिव्ह साईन कॉमन घेत असू तर. ह्या स्टेपमध्ये आपल्याला y मायनस 1 हा एक ब्रॅकेट कॉमन मिळाला इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील 3y प्लस 1. तर हे झाले याचे फॅक्टर्स. नेक्स्ट इज √3x² प्लस 4x प्लस √3. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. इथे कॉन्स्टंट टर्म √3 आहे, फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट पण √3 आहे. √3 इंटू √3 हा प्रोडक्ट आपल्याला घ्यावा लागेल. √3 इंटू √3 म्हणजे √3 चा स्क्वेअर आणि √3 चा स्क्वेअर म्हणजेच 3. म्हणजे प्लस 3 चा फॅक्टर्स आपल्याला असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज 4 आली पाहिजे. म्हणजे एकच पॉसिबिलिटी आहे, 3 आणि 1 दोन्ही असतील पॉझिटिव्ह, कारण 3 आणि 1 ची बेरीज 4 येईल, 3 आणि 1 चा गुणाकार 3 येईल, त्यामुळे त्याचे फॅक्टर्स झाले. आता √3x² पहिली टर्म आहे तशीच, प्लस 4x म्हणजेच काय तर 3x प्लस 1x. ही शेवटची कॉन्स्टंट टर्म √3 आहे तशीच. आता हे दोनचे दोन गट तयार होतील. पहिल्या गटातून x तर कॉमन निघेलच, पण इथे √3 आहे आणि 3 आहे, त्यामधनं √3 पण आपण कॉमन घेऊ शकतो. म्हणजे इथले √3 कॉमन घेतले, x² मधला 1x कॉमन घेतला, म्हणजे आणखी एक शिल्लक राहील x प्लस x कॉमन घेतलेलंच आहे, फक्त 3 मधले √3 कॉमन घेतली. मग 3 ही संख्या आपण अशी लिहू शकतो √3 इंटू √3. त्यातला एक √3 आपण कंसाच्या बाहेर कॉमन घेतला, राहिला शिल्लक अजून एक √3, तो इथे लिहायचा √3 प्लस. तर दुसरा जो गट आहे त्याच्यात कॉमन काहीच नाही, मागच्या वेळेला 1 कॉमन घ्यायचं, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील x प्लस √3. आता इथे सुद्धा हे दोन्ही ब्रॅकेट सेम आलेत, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे इथेपर्यंत. ते दोन्ही टर्म्स एका ब्रॅकेटमध्ये घेऊया, x प्लस √3 इंटू अनदर ब्रॅकेट वी हॅव √3 इंटू x, ही पहिली टर्म, मिडल टर्मचं साइन पॉझिटिव्ह प्लस 1. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल. ओके, अगेन वी हॅव अनदर प्रॉब्लेम, 1/2 x² मायनस 3x प्लस 4. तर 4 आणि 1/2 चा गुणाकार करायचा. सो 1/2 इंटू 4. इथं 2 ने जर भाग घालवला तर 2 दूने 4, 2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 2. आता हे 2 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -3 आली पाहिजे, आणि हे 2 चं साइन पॉझिटिव्ह आहे. आता -3 वजाबाकी कधी येईल, जर हे दोन्ही टर्म्स मायनस असतील तर, म्हणजे -2 -1 यांची बेरीज -3 येईल आणि -2 -1 यांचा गुणाकार +2 येईल, कारण दोन निगेटिव्ह नंबर्सचा गुणाकार हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे हे पाडलेले फॅक्टर्स आपले बरोबर आहेत. आता इथं आपण ते रिप्लेस करूया. 1/2 x² पहिली टर्म आहे तशीच, मायनस 3x च्या ठिकाणी -2x -1x लिहूया, -2x -1x प्लस 4. मग इथं दोन गट तयार होतील. या गटातून 1/2 आपण कॉमन घेऊ शकतो आणि x, मग 1/2 कॉमन घेतले, x² मधला 1x कॉमन घेतला, शिल्लक राहील x मायनस, आता ह्या 2 मधनं 1/2 कॉमन घेतला, मग या 2 मधनं 1/2 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 4. कारण काय पहा, जर आपण उलट गुणाकार करायला गेलो तर 1/2 इंटू 4 काय मिळेल, 2 मिळणार आहे. तेच आपण इथे केलेलं आहे. म्हणजे या 2 मधनं जर 1/2 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये -4 शिल्लक आहे. आता दुसऱ्या गटामध्ये काहीच कॉमन नाही, तिथं 1 कॉमन घ्यायचं आहे. प्रश्न फक्त राहिला इथं साइन कोणतं घ्यायचं, प्लस की मायनस. जर प्लस साइन घेतलं तर ब्रॅकेटमधलं साइन बदलणार नाही, म्हणजे मग इथं x प्लस 4 होईल, आणि मग ह्या केसमध्ये आपल्याला हे दोन ब्रॅकेट सेम मिळत नाहीत. याचा अर्थ काय, इथं निगेटिव्ह साइन कॉमन घ्यायला पाहिजे. तसं जर केलं तर काय होईल बघा, -1 जर कॉमन घेतलं तर ह्या पहिल्या टर्मचं साइन जे -1x आहे ते +x होईल, आणि इथं +x आणि इथं +4 आहे, त्याचे होतील -4. तसं केल्यानंतर ही दोन ब्रॅकेट्स आपल्याला समान मिळाली, म्हणून कॉमन घेताना मायनस साइन आपण कॉमन घेतले. आता x -4 एका ब्रॅकेटमध्ये इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे 1/2 इंटू x -1. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल. तर या पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 3.6 मधला पहिला क्वेश्चन आपण सोडवला. या पद्धतीने आपण त्याचे फॅक्टर्स काढू शकतो. हा प्रॅक्टिस सेट थोडासा मोठा आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त हा पहिला प्रश्न पाहू, आणि नंतर दुसऱ्या भागामध्ये याचा प्रॅक्टिस सेट 3.6 मधला दुसरा क्वेश्चन पाहू.